काय आणि त्याच्यामुळे लोकांना काय आता वाटलं की आता हे सगळं काही संपलं, आता भुजबळ आता गेला कामातून, तो कशाला येतो, निवडून पण येणार नाही, त्याची संधी संपली. त्याच्यावर मला हेच म्हणायचं आहे, कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के, कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के, जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हो गया, जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हो गया, पर उन्हें क्या पता साल बदला है, अब खेल भी बदलेगा. भुजबळांची ही जी शैली आहे मुळात की ते गेले गेले वाटतं आणि ते परत येतात, ते संपले संपले वाटतं ते पुन्हा उभे राहतात. मुळात भुजबळ साहेब म्हणजे भुजबळांचा जो हा गुण आहे की ज्या वेळेला जग म्हणतं संपले संपले त्यावेळेला ते पुन्हा उभे राहतात, याचं गमक काय? काय मला तरी काय होतं ते आता जनतेला विचारा, का माझ्यावर एवढं प्रेम करतात काय. अहो 9वी ते 10वी शपथ आहे माझी, काय करणार, काय काम करत राहायचं आपलं. आणि लोकांना किंवा त्या ज्या पक्षात आहे त्यांना वाटतं की भुजबळांनी आपल्याबरोबर राहावं, काम करावं, काय आणि चालतं आहे त्याप्रमाणे. आता हा प्रश्न मी काय उत्तर देऊ राहो, त्याने 9-10 वेळा मला काढलं का आणि घेतलं का काय मला माहिती. पण भुजबळ साहेब तुमच्यात एक कलाकार दडलेला आहे मुळात. संगीताची उत्तम अशी आवड, चित्रकलेची उत्तम अशी आवड, जाण, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारणात आता वयवर्ष 77 झालेलं आहे, असं कधी गुदमरायला नाही होत की नको आता हे राजकारण सोडून द्या राजकारण? नाही म्हणून मी म्हणतो आता माझ्या मुलांना म्हणजे मुलं आता एक मुलगा आहेत ना तिकडे MLC काय, आता असं वाटतं मी सांगतो त्यांना की मला जाऊ द्या ना राज्यसभेवर, पण त्यावेळेला राज्यसभेवर लोकसभेवर पाठवलं नाही. आता जेव्हा झालं तेव्हा म्हटलं जरा थोडासा आता आणखी मला वेळ द्या, मला नाही थांबायचं इथे, हो मला जायचं आहे तिकडे. पण मी आता लोकांना सोडून जाऊ शकत नाही ना वाऱ्यावर, ते शांत होत्या वातावरण, जाऊ ना आपण. पण कधी असं वाटलं की आता बस बस झालं राजकारण, आता मी या सगळ्या दबडग्यातून बाहेर लक्षात पडेल? घ्या, मला कदाचित वाटलं जर राजकारणाचा कंटाळा आला असेल, पण मी माझ्या मागास समाजाचं काय करू. मागास समाजासाठी तर मला लढायचं आहे.